रामदास कदमांनंतर योगेश कदमांनी देखील भाजपला इशारा दिलाय। आमचे कार्यकर्ते फोडले तर वेगळी पावलं उचलावी लागणार असं योगेश कदम यांनी म्हटलंय। गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या रत्नागिरीतल्या कार्यक्रमात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला आणि त्यानंतर योगेश कदम आक्रमक झालेत। तर जर का आमचेच कार्यकर्ते जर का फुडायला लागले तर मग शेवटी मला देखील काही पावलं ती नाईलाजाने उचलावी लागतील। शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्यानंतर त्यांचे पुत्र योगेश कदम यांनी देखील भाजपला थेट इशाराच दिलाय। भाजपनं आमचे कार्यकर्ते फोडले तर आम्हाला देखील पावलं उचलावी लागतील असा इशाराच योगेश कदम यांनी दिलाय। गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काही दिवसांपूर्वी दापोलीमध्ये कार्यक्रम घेतला होता। दरम्यान या कार्यक्रमामध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानं योगेश कदम यांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे। सामान्य गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी इथे येऊन सभा घेतली त्याचं मला काहीच वाईट वाटायचं कारणच नाही। शेवटी त्यांना देखील अधिकार आहे त्यांचा पक्ष वाढवणं, परंतु सभा घेत असताना तिथे काही शिवसेनेच्या 2 पदाधिकाऱ्यांचे देखील तिथे प्रवेश घेतले गेले जे आज माझ्यासोबत काम करत आहेत। तर अशा गोष्टी नको घडायला। ज्यावेळेला आपण एकत्र मिळून काम करतोय, महायुतीमध्ये आज आपण चांगला समन्वय ठेवून आपण काम करतोय, तर जर का आमचेच कार्यकर्ते जर का फुडायला लागले तर मग शेवटी मला देखील काही पावलं ती नाईलाजाने उचलावी लागतील। दरम्यान ज्या कार्यक्रमामध्ये सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्याच कार्यक्रमामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या जागेवर प्रमोद सावंत यांनी भाजपचा दावा सांगितलाय। मात्र सावंतांच्या दाव्यानंतर शिवसेनेच्या उदय सामंत यांनी देखील गोव्याच्या जागेवर आपला दावा सांगत प्रत्युत्तर दिलंय। आजच्या घडीला आमच्या कार्यकर्त्यांची डिमांड आहे की हा उमेदवार हा भारतीय जनता पार्टीचाच असावा। नक्कीच भारतीय जनता पार्टीचं कमळ हे सगळ्यांना माहिती आहे। भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत, पण हा निर्णय आमची सेंट्रल पार्टी घेत असते, हा निर्णय मी घेत नाही आहे। पण कार्यकर्त्यांची इच्छा त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे माझं काम आहे। त्यामुळे त्यांची डिमांड जी आहे हे नक्कीच मी पार्टी हायकमांड आणि दिल्लीपर्यंत पोहोचवेन हे मी नक्कीच सांगेन। गोव्याचे मुख्यमंत्री आदरणीय प्रमोद सावंत साहेब रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते, रायगडच्या देखील दौऱ्यावर होते आणि आदरणीय प्रमोद सावंत साहेबांनी दोन्ही जागांवर भाजपचा दावा केलेला आहे। कालच योगायोगानं एक भाजपची जागा गोव्याची डिक्लेअर झालेली आहे, एक शिल्लक आहे। त्या जागेचा शिवसेना म्हणून मला दौरा करायला सांगितलेला आहे आणि त्या जागेवर आमचा दावा आहे हे देखील मी या ठिकाणी सांगतो। आणि म्हणून जसा प्रमोद सावंत साहेबांनी कोकणचा दौरा केला तसा पुढच्या 2 दिवसामध्ये मी गोव्याचा दौरा करणार आहे आणि त्या जागेवर आमचा दावा आहे। एवढंच नव्हे तर रामदास कदम यांनी दापोलीमध्ये योगेश कदम यांना डावलून विकास कामांचं लोकार्पण केलं जात असल्याचा आरोप केलाय। दरम्यान पुन्हा विश्वासघात केला तर रामदास कदम हे नाव लक्षात ठेवा असं म्हणत भाजपला देखील इशारा दिलाय। आता माझ्या मुलाच्या मतदारसंघामध्ये पुन्हा बांधकाम मंत्री चव्हाण आणि त्यांचे भाजपचे कार्यकर्ते इथं बजेटची कामं आणून भूमिपूजन आणि उद्घाटन स्थानिक आमदाराला बाजूला ठेवून करत आहेत, हे तर पुरस्कार त्रास देत आहेत। हे असं असेल तर भविष्यामध्ये भाजपवरती कोणी विश्वास ठेवणार नाही। याची दखल वरिष्ठ पातळीवरून भाजपच्या मंडळींनी घेतली पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे। अशी नाराजगी व्यक्त करणं हे काही मला संयुक्तिक वाटत नाही। त्यामुळे मी त्यांच्याशी चर्चा करेन, योगेशजींशीही मी चर्चा करेन। प्रमुख पक्षांना असं वाटतंय की त्यांना त्या भागांमध्ये असणाऱ्या कार्यकर्त्यांनाही वाटतं की ती उमेदवारी त्यांना मिळाली पाहिजे। स्वाभाविकपणे भारतीय जनता पार्टीला सुद्धा वाटतंय की ती उमेदवारी आम्हाला मिळाली पाहिजे। दरम्यान या संपूर्ण वादाला तोंड फुटलं ते रत्नागिरी सिंधुदुर्गच्या लोकसभेच्या जागेवरून। या जागेवर केंद्रीय मंत्री नारायण राणे हे लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत। वरिष्ठांनी आदेश दिल्यास निवडणूक लढवणार असं राणे यांनी सांगितलंय। दरम्यान नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी देखील या जागेवरून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त करून दाखवली आहे। तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेकडून देखील रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या जागेवर दावा सांगण्यात येतोय। भाजपा शिवसेना युतीवेळी ही जागा शिवसेनेची असल्याचं उदय सामंत यांनी बोलून दाखवलंय। तसंच उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी देखील रत्नागिरी सिंधुदुर्गमधून लढायची इच्छा व्यक्त केली आहे। दरम्यान सध्याच्या राजकीय परिस्थितीवरून रामदास कदम यांनी भाजपवर निशाणा साधला। महाराष्ट्रामध्ये भाजपच्या माध्यमातून घृणास्पद कृत्य सुरू आहे, त्यामुळे राज्यातील भाजप नेत्यांचे दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांनी कान उपटावेत असं म्हणत रामदास कदम यांनी टीका केली होती। इथं जे चाललंय ते अतिशय घृणास्पद असं चाललंय भाजपच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या। तर माझी प्रामाणिक अशी इच्छा आहे की मोदीजींनी आणि शहाजींनी
महाराष्ट्रातल्या काही नेत्यांचे कान उपटले पाहिजेत, कान पकडले पाहिजेत. पक्ष आपला प्रत्येकाला वाढवायचाच आहे, पण तुमच्यावरती विश्वास ठेवून जी लोक आलेत त्यांचा केसानं गळा कापून नाही, नको. भविष्यामध्ये संबंध वेगळा मेसेज आपण या भाजपचा देत आहे, याचं भान देखील भाजपच्या काही लोकांना असणं अत्यंत आवश्यक आहे, अत्यंत गरजेचं आहे. मी इतके वर्ष रामदासभाईंना ओळखतो. अशा प्रकारचे स्टेटमेंट करण्याची त्यांची सवय आहे आणि टोकाचं बोलण्याची देखील त्यांची सवय आहे. कधी कधी रागाने देखील ते बोलतात. भारतीय जनता पक्षाने शिवसेनेचा सन्मानच केला. त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे. आम्ही 115 आहोत, तरी देखील आमच्यासोबत आलेल्या शिंदे साहेबांना आम्ही मुख्यमंत्री केलं, कारण खरी शिवसेना आमच्यासोबत आली याचं आम्हाला समाधान आहे. त्यांचे 105 आमदार आहेत, निश्चित आहेत, त्यांच्यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झालेत हे निश्चित आहे. परंतु हेही तेवढं सत्य आहे, जर एकनाथ शिंदे साहेबांनी उठाव केला नसता तर 105 जरी असते तरी त्यांना विरोधात जे बसावं लागलं होतं ते तसंच बसावं लागलं असतं. शिंदेमुळे सुद्धा ते सत्तेत आलेले. हे दोन्ही बाजूंनी जर पाहिलं, शिंदे साहेबांमुळे ते सत्तेत आहे, त्यांच्यामुळे शिंदे साहेब सत्तेत आहे. म्हणून कोण कुणाच्या क्रेडिट घ्यायचा प्रयत्न करू नये. एकीकडे जागा वाटपावरून महायुतीमध्ये मतभेद असल्याची चर्चा सुरू आहे. या मुद्द्यावरून रामदास कदम यांनी थेट भाजपला इशारा दिलाय, तर दुसरीकडे भाजपनं शिवसेना कार्यकर्त्यांना फोडल्यामुळे रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम हे देखील चांगलेच आक्रमक बनले. मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.